नमस्कार बंधू भगिनींनो, माझं जे पुस्तक चालू आहे मनोहर कथा, लेखिका मंगला खाडीलकर. त्याच पुस्तकातला मी एक परिच्छेद वाचून दाखवणार आहे. हा परिच्छेद ज्या गोष्टीला रिलेट करतो तो आहे मराठी शाळा. कुठच्या? तर गोव्यातल्या. आपल्याकडे आता सध्या जो धुमाकूळ चाललेला आहे मराठीबद्दल, त्याच्याबद्दल मला हे दुसऱ्या राज्यामध्ये मराठी शाळांचं पुनर्जीवीकरण करण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्या झाल्या यशस्वीपणे, ह्याच्यासाठी पॉलिटिकल विल असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात एवढं समजतं. आणि मराठी भाषा एवढी सुंदर आहे की तिला कोणी न बोलून आणि न करून अशी संपणारी नाही आहे, पण ती आपण जपायला हवी, कारण ती समृद्ध करणारी आहे. ती ज्ञानाची आहे, समानतेची आहे, आनंदाची भाषा आहे, शौर्याची आहे. छत्रपतींनी शौर्याची भाषा आपल्याला दिलेली आहे आणि तिला जपायला हवं. चला आता वाचूया. भाईंनी शिक्षण विकासाला नेहमीच प्राधान्य दिलं. त्यांना गोव्याला भारतातील एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र बनवायचं होतं. त्या दृष्टीने ते गोव्याच्या शैक्षणिक विकासाचा रोडमॅप पाहत होते. भाईंच्या प्रथम मुख्यमंत्रीपदाच्या काळात JSIDCच्या माध्यमातून 111 प्राथमिक शाळांच्या इमारतीचं नूतनीकरण झालं. दयानंद बांदोडकर मुख्यमंत्री असताना बांधल्या गेलेल्या या शाळा नंतरच्या काळात दुर्लक्षित झाल्या होत्या, पण भाईंच्या सूचनेनुसार JSIDCने या सरकारी प्राथमिक शाळांचं रूप बदलून टाकलं. काळाच्या गरजेनुसार या शाळा अधिक सुसज्ज झाल्या आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा ओघ या सरकारी शाळांकडे वळू लागला. या शाळा शैक्षणिक संसाधनं, मैदानं, खेळाचं साहित्य, रंगमंच, हॉल, संगणक, प्रयोगशाळा वगैरेने सुसज्ज असाव्यात हे भाईंचं स्वप्न होतं. 2012 साली पुन्हा एकदा भाई सत्तेत आल्यावर या शाळांच्या पुनर्विकरणाचं काम त्यांनी पुन्हा हाती घेतलं. कामाचा धडाका सुरू झाला. 2016मध्ये एकूण 300 मराठी सरकारी प्राथमिक शाळांचं नूतनीकरण झालं. 300 मराठी शाळा. ज्यांना खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेणं परवडत नाही अशा मुलांसाठी सर्व संसाधनांनी सुसज्ज अशा या शाळा वरदान ठरल्या. या सरकारी मराठी शाळांना भाईंनी अनेक शैक्षणिक सवलती दिल्या. किती इझी असतं जर आपल्याला ते करायचं असेल, जर नेतृत्वाला ते करायचं असेल तर. त्याला काही अडचणी येत नाहीत, कारण त्याच्यामध्ये इच्छाशक्ती असावी लागते. आय होप महाराष्ट्रामध्ये अशी इच्छाशक्ती निर्माण व्हावी तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये, की जेणेकरून मराठी जी छत्रपतींची भाषा आहे, जी ज्ञानेश्वरांची भाषा आहे, जी संत तुकारामांची भाषा आहे, जी क्रांतिकारकांची भाषा आहे, ज्या महाराष्ट्राने दिशा दिली त्या महाराष्ट्राची मराठी जगायला हवी असं